चला मोनू शेटाला कामावल्या. ए मोनू का मला सांग तू का जेवून शाळे मला सांग कसा. चला आज साफ सफाईला काढली सगळा. जेवण झालं काय? मोनिशला कॉल केला. मम्मी बोलवली. किती वाजता येशील रा. चला आता इथं चावल धवलेलं ना ते वालत टाकलं ना ऊन आवरा पडले ना डेंजर एकदम. नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर म्हणजे आज आहे बुधवार आणि मी आपल्या ब्लॉगला दुपारी सुरुवात केलेली आहे. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन मी माझ्या ब्लॉगला सुरुवात केली कारण की सकाळपासून थोडी क्लिनिंग वगैरे चालू होती त्याच्यामुळे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप धडाम धडाम आणि स्क्विरलचा आवाज येत असेल. येतोय आवाज बघा. खारुताई येते, 2 पिल्ले आहेत खारुताईची. इतके आवाज करतात ना दिवसभर काय विचारायला नको. आणि कंस्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे इतकं धडाम धडाम, मेट्रोचं काम सुरू आहे ना बाजूलाच, त्याच्यामुळे इतकं धडाम धडाम आवाज येतो ना की डोकं असं दिवसभर जड होते एकदम त्या आवाजाने. तर चला आता असं काय करणार, आता सगळं आवरलं आहे आणि संध्याकाळचं पण भाजी वगैरे बनवून घेतली. मी संध्याकाळच्या भाजीमध्येच बनवल्या. मस्त लिव्हर पेट्या बनवल्या, काळजी टेटा बनवले. आमच्या आगरी भाषेमध्ये काळजी टेटा बोलतात त्याला. तर काळजी टेटा बनवले रात्रीच्या जेवणासाठी आणि भाकऱ्या वगैरे मी सकाळीच केल्यातच. आणि बघू कमी पडला तर मग तुला करेन मी. तर चला आता चाय ठेवले एकीकडे, चाय वगैरे पिते ना मग जाते क्लासला कारण की 4 वाजता मी माझ्या शिवण क्लासला जाते, तुम्हाला पण माहितीच आहे ते. ओके. आणि आता मोनिश येतो आहे घरी, तो सकाळी लवकर कामावर गेलेला, त्याला आज संध्याकाळी साखरपुड्याला जायचं आहे कोणाच्या तरी त्याच्यामुळे. तर चला आता चाय वगैरे पिते आणि मग जाते. हो भाईसाब, हो भाईसाब. आणि नक्की शेट बघा जेवलाय ना कसा झोपलाय बघा पांडुरंग. चला मोनू शेटाला कामावल्या. ए मोनू का मला सांग तू का जेवून शाळे मला सांग कसा. हा करते नाही त्याच खावा पिवाचं जेवले ते रोज रोज. तुला किती दिवसापासून मी काहीतरी सांगलेला त्याने आणीस तू. अरे तुला पावडर या पण सांगेल तुला का बोलतात त्याला आपल्या सनस्क्रीन सांगलेला. येल्लो झालं ना पावडर डबा असून चला आता उद्या हा सनस्क्रीन. नाही उद्या नाही ना जशी तू उद्या बाहेर चालले ना. 2000 years later. चला आता हे बसला जेवायला ना. मी आता बाजारांच्या भाजीपाला आणले, तोच निवडायला घेतलाय. वाटाण्याच्या शेंगा बरं सोलता होता. दुसरा भाजीपाला आता तो फ्रीजमध्ये ठेवायला लागेल साफ करून ना. एकीकडे घातले थोडासा भात आम्हाला, लक्की सोनू आणि मी जेवायचे आहे ना तर आम्हाला राईस बनवला आता गरम गरम. म्हणजे संध्याकाळच्या नंतर काही जास्त व्हिडिओ बनवायला जमलाच नाही मला. क्लासवरून आली, क्लासवरूनच मी 6:15 वाजून 20 मिनटात आली. मग तिकडनं आली, लक्की सोनूला जरा बाहेर फिरून आणलं 10-15 मिनटं. त्याच्यानंतर लगेच जरा खाऊ दिला ना मग लगेच तशीच प्लांटवर गेली. आणि मग तिकडनं 10 वाजता बंद केलं ना मग गेली मार्केटमध्ये. आज बुधवारचं मार्केट ना, तिथे गेली. व्हिडिओ शूट करायची हिंमतच नाही झाली, म्हणजे एकदम असं थकवा आल्यासारखं झालं नसतं ते धावपळ त्याच्यामुळं. तर मग बाजारात गेली, हे नव्हते ना घरामध्ये, तर मग मला बाजारात जायला लागलं. मग बाजारातून सगळा भाजीपाला वगैरे घेऊन आली. आत्ताच आली ना, लगेच भात ठेवला आता एकीकडे शिजायला. जे आम्ही दुपारी भाकरी केलेल्या त्यांच्यासोबत आता हे जेवले चिन्मय आणि हे जेवले. आता चिन्मय तर जेवला कधीच आल्याबरोबरच ना, आता हे जेवायला बसल्या. आणि मनीष पण जेवून गेला बाहेर. आज तो सोलापूरला गेला आहे, उद्या येईल घरी. तर तो जेवण वगैरे गेला आहे आता घरातून. तो पण मला भेटला नाही. तो पण आज कामावरून आला तेव्हा तुम्हाला दाखवलं मी त्याला. त्याच्यानंतर मग मी क्लासला गेली, लगेच त्याला जेवायला दिलं ना. आणि मी क्लासवरून यायच्या आत तो साखरपुड्याला गेलेला कोणाच्या तरी खारगावला. आणि मग साखरपुड्यावरून आला आणि मग लगेच रेडी वगैरे होऊन जेवून ना मग तो गेला मित्रांसोबत बाहेर. तुम्हाला काय भेटलाच नाही. तो पण घाईत होता एकदम. साखरपुड्यावरून आला आणि लगेच तयारी केली, जेवला लगेच गेला. त्याच्यामुळे त्याची माझी भेट पण नाही झाली. त्याला आताच कॉल केलेला, तर रस्त्याला आहेत ते आत्ता. चला मी आता जेवते. आधी लक्की सोनूला जेवायला देते, त्यांना पाय होते दुपारचे थोडेसे तेच दिले. त्या पायामध्ये काही त्यांचा झाला नाही. तर आता त्यांना मस्त चिकन राईस देते करून. मग मी पण जेवण देते. भूक पण जाम जोराची लागली आता कारण का संध्याकाळी ना काय चहा पिलेला का काय काय
नका देऊ, तो काही खाणार नाही भाकर. तर आता आणते मी भात गरम गरम. चला मंडळी, या आता जेवायला. किती वाजलं आता? 11:15 वाजले का? 11:15 11:30 झाले असतील. चिन्मयच्या ताटामध्ये आता मी जेवायला घेतले. मग 11:15 वाजून गेले आहेत रात्रीचे. या मस्त जेवायला. लकी सर आपण चिकन राईसच दिला आता बनवून गरम गरम. कारण का दुपारी पाय आणलेले ना, त्याच्यातून 4च पाय होते. मग 2-2 पाय तर त्यांचं होणार नाही, त्याच्यामुळे ते मस्त आता गरम गरम जेवायला. The next day. नमस्कार मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. काल काय मला पूर्ण ब्लॉग करायला जमलं नाही, म्हणून आज बरं ब्लॉग कंटिन्यू करून मग तुम्हाला देते. तर सकाळची वेळ आहे आणि मस्त देवबाप्पांसाठी फुलं वगैरे तोडून घेतली आणि आत्ता घेतले मस्त अंगणामध्ये झाडू मारायला. ना चुलीजवळ ना थोडीशी घाण झालेली, ते पण सगळं स्वच्छ करून घेतलं. आता ना अंगणामध्ये झाडू मारून घेते बरं ना. रॅशनवरून ना परवाच्या दिवशी तांदूळ आणि गहू घेऊन आले, तर ते पण धुवून काढायचे आहेत लगेच त्याच्यामुळे. तर चला आता सगळी जी काही सकाळची कामं असतात धावपळीची, आणि किती दिवसापासून खूप जास्त धावपळ होते माझी. काल रात्रीचा म्हणजे मी ब्लॉग शूट करत होती, माझ्या चेहऱ्यावरून पण तुम्हाला समजलं असेल की किती थकवा आला आहे असं. कारण की भरपूर दिवस झाले आता आराम करायला वेळ भेटत नाही. रात्रीचं म्हणजे झोपायला पण आम्हाला 12:30-1-1:30 वाजतं आणि मग सकाळी उठायचं, त्याच्यामुळे झोप पण पूर्ण होत नाही. आणि शिवण क्लास लावल्यापासून जरा दगदग थोडी वाढले माझी, व्याप थोडासा वाढलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवण क्लास मी खूप वर्षाआधी करायला पाहिजे होतं, कारण की खूप वर्षाआधी जर मी केलं असतं तर कमीत कमी माझ्या कुटुंबाला मी अजून थोडासा हातभार लावू शकले असते. पण चला ठीक आहे, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता जरी केलं तरी मी स्वतःचे तरी ब्लाऊज शिवू शकते. आणि चला आजचा ब्लॉग आता एन्जॉय करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसं वाटतं ते. ओके, चल इकडं वाक्य धरा मुरी, चल घरात. खाटा रोटला ना त्याचा, चालते का? पाणी पी, पाणी पी. नाही त्याला संडा झाले, तो का आतमध्ये येईल. कुठे जाते तू लक्कू? लक्कू तू कुठे जाते? कुठे चाललाय तू? इकडे 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 इकडं इकडं बाहेर चल, बाहेर बाहेर चल. चला बाहेर, चला चला चला, मी चाललो. हे बघा आता इथे घेतलं मस्त रॅशनचं चावल बरं धुवून घेत आहो. हे बघा आता मस्त आवरत चावल धुवून घेतलं. आवरं प्लॅस्टिकचं चावल निघलं ना याच्यातून. बाबा बाबा, सरकार किती फसवते आपल्याला. तुम्हाला दाखवते बघा प्लॅस्टिकचं चावल. हे बघा, हे जे दिसतात ना मोठं मोठं, हे सगळं प्लॅस्टिकचं चावलं. हे तर सगळं प्लॅस्टिकचं चावलं नाही. हे बघा कसं, हे बघा प्लॅस्टिकचं चावल. चला आता इथं चावल धवलेलं ना ते वालत टाकलं ना, ऊन आवरा पडले ना, डेंजर एकदम. टाक्या बिक्या घसून घेतल्या चावल भरासाठी. हा, आणि दुपारच्या वेळेला असा काही सीन आमच्या कोपरगावचा. चला जाऊ खाली, जाम पाहायला चटकं लागतात. एक तर चप्पल बी नाही घालून शिवलो मी. चला चावल टाकून शिजलं ना वालत. हे बघा थोडंसं ठेवलं मी नाही, कारण का मग पटकन कशाला तरी लागतं बरं ना. आणि इथे डब्बं टाक्या बिक्या घसून घेतल्या चावल गहू भरासाठी. गहू पण साफ करायचं, पण ते आज काही टाईम नाही आहे, उद्या करीन. चला आज साफसफाईला काढले सगळा. हे बघा इथून सगळं काढले. जिन्याच्या खाली ना अशी एवढी जागा आहे मस्त, स्टोरेज रूम. त्याच्यामध्ये सगळा फाट्या बिट्या सगळा ठेवलेला, सगळा काढलाय. आता ते लकू लकू कशा बघतोय रे, लकू कशा बघतोय. बाबू चल घेऊन जा, चल एक एक लाकूड. चल चुली जाऊन नेऊन ठेव.
चला लवकर, गरम पाणी लागतं ना आंघोळ करायला तुला, मग चल लवकर. आता चिन्मयला पण दिले जावाला. कामावरशी आले 1 वाजला चिन्मय, तरी का सकाळपासून कामं आटपायला घेतले आणि तरी कामं आटपत नाही माझी. आज क्लिनिंगवरती जोर घेतले नसते आज. जेव आणि मस्त इथं वालाच्या शेंगा उकडले. चला मंडळी, या आता तुम्ही बी जेवायला. मस्त जेवणामध्ये आज खिचडी भात बनवले. आता तुम्ही सांगाल का तुम्ही खिचडी भात तरी किती खाता. आता साफसफाई आज काढले, त्याच्यामुळं मग एकदम घाई गडबड झाली. चपाती आणि भरलेली वांगी करणार होती, पण बरं जेवण झालं काय? मोनिशला कॉल केला. मम्मी बोलत होती. किती वाजता येशील रा? सकाळी होईल. काय जेवलास का? चालेल गे, नीट ये. मोनिशला कॉल केलेला, रात्री येईल किंवा पहाटे. चला आता या तुम्ही जेवायला. मस्त खिचडी भात आणि भजी बनवल्यात बटाट्याची आणि मिरच्यांची, पापड, लोणचा आणि शिंगा उकरल्या. या जेवायला आता. तर मंडळी आता जेवण वगैरे झाली आमची ना. चिन्मय जेवून लगेच कामावर पण गेला ना. शिंगा उकरलेल्या खावाला थोड्याशा खाल्ल्यानं गेलं लगेच कामावरती. आणि अजून भरपूर कामं शिल्लक आहेत. अजून डबे काढल्यात घासायला, जे स्टोरेज रूममध्ये होते ना ते पण काढल्यात आता, तर ते पण घासायचं. अजून गव्हाचं पीठ आणले दळून, तर तो डब्बा पण घासायचा. तर ते आता तुम्हाला जे काय पण होईल दुपारपासून रात्रीपर्यंत त्याचं ब्लॉग मी आता दुसरा बनवेन. कारण का आता ब्लॉग मी एंड जर नाही केला तर मग आज संध्याकाळी 4 वाजता तुम्हाला ब्लॉग परत मिस होईल. त्याच्यामुळे कालपासून बरं आत्ता दुपारपर्यंत जितका काय ब्लॉग शूट झाला आहे तो तुम्हाला आज संध्याकाळी लगेच 4 वाजता देईन. आणि मग आज दुपारपासून रात्रीपर्यंत जे काय होईल मग ते तुम्हाला उद्या शुक्रवारी देईन. ओके, चला आता ब्लॉगचा एंड करते मी. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला, छोटासाच एकदम, तर ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.